थोडा ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यामुळे पूर्ण होते 5-6 महिने त्याच्यात ते बघितलं आणि तिथून थोडा मला त्याचा नाद लागला. रेड कॅन्डल, ग्रीन कॅन्डल, ओपनिंग, क्लोजिंग, हाय, म्हणजे हे थोड्या गोष्टी कळत होत्या. त्याच्यानंतर मग मी असंच मला आता चांगले कोर्स करावं. मला तुमचा एक पॉडकास्ट भेटला, ते श्रीमंत व्हाचं जे पॉडकास्ट आहे, प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतो ना आपण. तुम्ही जेन्युइन वाटले, व्यवस्थित तुमचं ते सगळ्या गोष्टी वाटल्या आणि 100% सक्सेसच होईल. आणि तुम्हाला माझे मी हे 100% आठवड्याला. माझं नाव तुलसीदास खोटे, मी बीडवरून आलोय. तर माझी सुरुवात आपल्या ह्या ट्रेडिंगची जवळपास 2019 ह्याच्यामध्ये माझी थोडा ॲक्सिडेंट झाला होता, त्याच्यामुळे पूर्ण होते 5-6 महिने त्याच्यात ते बघितलं आणि तिथून थोडा मला त्याचा नाद लागला. थोडं मग मी 0 माझं ओपन करून घेतलं अकाउंट आणि तिथं थोडं लॉंग करत राहिलो. थोडे तुम्हाला दाखवले जसं मला ह्याच्यावरून म्हणजे गुजरातून असे ऑपरेटरचे काही कॉल आले की तुम्ही हे शेअर बाय करा, त्याचे तुम्हाला एवढ्या दिवसामध्ये प्रॉफिट होईल. आणि सुरुवातीला झालं, मग तिथे थोडा माझा ग्रेटनेस वाढला. त्याच्यानंतर मग मी माझं खोललं, माझ्या मोठ्या मुलाचं खोललं, तर मी दोन्ही मुलं आणले. तर मोठ्या मुलाचं खोललं, माझ्या मिसेसचं खोललं आणि त्या दोघांमध्ये पैसे टाकले. आता तुम्हाला मी दाखवलं त्याच्यात काय हे झालं. त्याच्यामध्ये थोडा लॉस झालाय, सध्या चालू आहे लॉस तो. तर आता ठीक आहे, चला आपल्या नशिबाच्या गोष्टी तिथे होत्या. त्याच्यानंतर मग मी असंच मला आता चांगले कोर्स करावं म्हणून मी असं बघत राहिलो आपल्या युट्यूबवर, त्याच्यावर. त्याच्या अगोदर मी एक ऑनलाईनच एक कोर्स केलाय. तिथे कुणी केला असेल काय माहित, त्यांचं एक ऑनलाईनच केलंय. ते 10-1 हजाराचं होतं त्यांचा बी, पण ते फक्त त्यांचं डिमांड आणि सप्लाय याच्यावरच आहे. फक्त ती बोरिंग कॅन्डल तयार होते, डिमांड सप्लाय आणि ती. त्याच्यात काय मला एवढं म्हणजे आता मला वेळ नसल्यामुळं किंवा काय कुणास्टॉक माझे काही ड्रॉबॅक्स असेल त्याच्यामुळे मला ते जमलं नाही, म्हणून मी असंच बघत होतो. नंतर मी तुम्ही सांगितलं की आता एक माझ्या मित्रांनी ते एक ट्रेड केलाय, त्याचे तुम्हाला मी ते हे बी पाठवले. मी त्याला रजिस्ट्रेशन बी केलं होतं, त्यांची पहिली हे बी पाठवलेली होती, त्यांना ते दाखवलं तुम्हाला मी पाठवलेली. पण नंतर ते बघत असताना त्यांचेच ते टेस्टमोनियल बघत असताना मला तुमचा एक पॉडकास्ट भेटला, ते श्रीमंत व्हाचं जे पॉडकास्ट आहे, ते पॉडकास्ट बघितलं मी. आणि त्याच्यानंतर मग मी ठरवलं की आता आपल्याला हेच करायचंय. तुम्ही जेन्युइन वाटले, व्यवस्थित तुमचं ते सगळ्या गोष्टी वाटल्या. त्याच्यामुळे मग मी ते 19 होता ते कॅन्सल केला, तिकडे काय जाणार नाही आता. पण मी त्यांना नाव ठेवू शकत नाही, कारण मी केलाच नाही. त्याच्यामुळे त्यांचे काय आहे ते मला माहित नाही, पण नाव ठेवायचं नाही. आणि त्याच्यामुळे मी आज आलो. मग मला तिकडे जेवढे पैसे भरायचे होते त्याच्यापेक्षा मग मला चला, माझे 2 मुलं आहेत. एका मुलाचं आता हा मोठा मुलगा आहे, त्याचं बी फार्म झालंय आता फायनल, आणि त्याचं 12वी झालंय. तर त्याला इंजिनिअरिंग घेण्याचं चाललंय समजा आता पुढे, म्हणजे ऍडमिशन त्याचं. त्याच्यामुळे मला चल तुम्ही दोघे चला, मला करा. तिकडे आपल्याला एवढे घालायचे होते त्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये व्हायला लागलं आपलं. मग मी दोघांनाही घेऊन आलो, मग आम्ही तिघही आलो. तर फार एकंदरीत छान वाटलं. 5-6 दिवस अगोदर तुमच्या म्हणजे ह्याला जॉईन होतो मी आपल्या झूम मिटिंगला, आणि ते मला त्यावेळेस थोडं कळत होतं, कारण थोडा अनुभव होता मला, जास्त नव्हता पण थोडा अनुभव होता. त्याच्यामध्ये रेड कॅन्डल, ग्रीन कॅन्डल, ओपनिंग, क्लोजिंग, हाय, म्हणजे हे थोड्या गोष्टी कळत होत्या. आणि आता तुम्ही जे काल शिकवलं ते फार छान आहे सर. मला ते जवळपास 50% कळालंय, पण आता ती प्रॅक्टिस मस्ट आहे त्याला. म्हणजे प्रॅक्टिस मला करावी लागणार. ज्यावेळेस प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट म्हणतो ना आपण, प्रॅक्टिस झाल्यानंतर मी प्रॅक्टिस होईल असं वाटतंय, आणि 100% होईल. आता तुम्हाला जे दाखलेत काही गोष्टी माझ्या काही झाल्या सोडून द्यायच्या. आता जे झालं भविष्यात जे झालं त्याचा विचार करायचा. भूतकाळामध्ये ज्या गोष्टी केल्या तर विचार करायचा नाही, आता वर्तमान काळामध्ये बघायचं. आणि 100% सक्सेसच होईल. आणि तुम्हाला माझे मी हे 100% आठवड्याला. फक्त एवढंच आहे की आता मी गव्हर्नमेंट टीचर असल्यामुळं मला सकाळी 9 ते 4:30 पर्यंत काही करता येणार नाही. 4:30च्या नंतर मी करेल आणि तुम्हाला ते पाठवून देईल. थँक्यू.